नमस्कार, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आम्ही परत चॅलेंज करायला आलेलो आहे. कारण आम्ही विचार केला चॅलेंज व्हिडिओ कसे मस्त असतात, सो आपण करू. मला का मज्जा येते कारण बसल्या जागी असतात ना. म्हणून मला खूप मज्जा येते. नाही माझं असं काय, अरे यार मी लास्ट टाइम पण हेच बोललो होतो. पण मी कायम हेच बोलणार कारण मला पर्सनली खरंच लई मज्जा येते बसल्या जागी व्हिडिओ करायची. तुम्ही सुद्धा आमचा चॅलेंज व्हिडिओ एन्जॉय करा, हसा तुम्ही पण खूप सारा, कारण आम्ही पण खूप सारा असतो. आणि आम्ही हे आठवून 2-4 महिने असतो. हा, आणि ऍक्च्युली आता आम्ही असं विचार केला की चॅलेंज व्हिडिओमध्ये पण नवीन नवीन आयडियाज घेऊन येऊया. सो आता आम्ही करतोय से इट ऑर इट इट. सो आम्ही तुमच्यासमोर एकमेकांना काही प्रश्न विचारणार आणि जर ते उत्तर तुम्ही म्हणजे द्यायचंच आहे, ऑनेस्टली आन्सर द्यायचं, नाही तर ते खाऊन काहीतरी एक आयटम असणार ते खायचं, तो खायचा, नाहीतर मग उत्तर द्यायचं. येस. सो या दोन्हीपैकी एक गोष्टी तुम्हाला करायच्या, आम्हाला करायच्या. सॉरी, तुम्हाला ऐकायचंय. तुम्ही फक्त बघा आता कोणाची किती पोल खुलतीये. चला चालू करूया. काय करणार? मला खायचं काहीतरी तेवढं इथं काय. ही एवढी हुशार आहे, चॅलेंज बिलेंज चालू केलं बरं का. से इट ऑर इट इट, नावातच इट इट आहे, पण इट काय बाळा, काहीतरी वियर्ड आहे ना. सॅटर्डे वाईब्स आहेत, सो दॅट्स वाय. तसं तर आमच्यासाठी रोजच विकेंड असतो. काय आणलं बाळा? काहीतरी लय चुकीचं घेऊन आली. काय ग? मी जो आयटम आणलाय ना तो लय डेंजर आहे. काय? हे बघा, चूर्ण. आधीच म्हणली अगं स्पायसी आंबट. अगं हे खूप छान लागतं, तू खाऊन बघ. अगं छानवालं नाही पाहिजे आपल्याला, काहीतरी चुकीचं वियर्ड पाहिजे. हे वियर्डच, हेच खायचं. मागच लागली, चूरणच खायला घालतीस तुम्ही. सगळा से इट ऑर इट इट मध्ये चूरण कोण खाता? थोडंच राहिलं अगं, संपून जाईल. काही हे मी ब्लूपर साठी दिलंय तुला. ओ बघा कंटेंट देताना पण सांगती, अगं हे ब्लूपर साठी दिलंय तुला. आम्ही आमचे क्वेश्चन्स काढले, तेही 1 मिनिटा आधी. बाळा फोन ओ तुझा फोन ओ शेट. मी काय म्हणतीये, तुझ्या लॅपटॉप मध्ये घ्यायचे का क्वेश्चन्स? मग तू एवढे लक्षात ठेवणार का? पण व्हिडिओ बंद केला भाई मी. सो गाईज, आता तुम्हाला जसं सांगितलं नव्हतं, ही आणलंच होतं खायचं काय बरं का. मग आम्ही जरा 5-10 मी चूर्ण आणलं होतं, पण ही नाही म्हणली. चूरण कोण खातं? म्हणजे तुम्ही सांगा काय लॉजिक आहे की तुम्ही चूरण खाल्लं? बरं जाऊ दे, आता मी हे आणले. एक तर आहे लिंबू, दुसरं आहे मिरची आणि तिसरं आहे अद्रक. सो कसं आहे माहितीये का, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं की तुम्हाला तिखट नाही, हे अद्रक नंतर लिंबू नंतर मिरची, आणि तुम्ही 3 उत्तर, आता समजा तिने मला 3 क्वेश्चन्सचं मी उत्तर नाही दिले तर आय एम आउट, मग मी हारले. जर तिने 3चे नाही दिले आणि ते 3 पदार्थ खाल्ले तर शी इज आउट. तसं मी कधी हारत नाही चॅलेंज मध्ये, कायम जिंकलेली असते मी. तुम्हाला माहित असेल, तुम्ही बघत असाल. आज पण बघा कोण जिंकते, बघूयात. माझा कॉन्फिडन्स लेवल बघताय तुम्ही, दरवेळी हारून पण. इडली काय पांढरी. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा. आम्ही ना आमच्या चॅनलची लिंकच खाली देतो, तुम्ही सगळे व्हिडिओ बघा. काम धंदे सोडायचे नसते, व्हिडिओ बघा. चॅनलच आहे आपला. मग आमच्या चॅनलची नो ऑन इंस्टाग्राम. ओके, इंस्टाग्राम वर. ओके चला ठीक आहे. तू पहिले विचार, लेडीज फर्स्ट. बाळा मी तुझ्या कहना क्या चाहते हो? शर्ट घातलाय मी आज जेंट्सचा शर्ट घातला. जेंट्स नाही, माझाच. Who you stalk the most on Instagram or on social media? On social media. विराट कोहली फॉर शुअर. ओके गाईज, ॲक्च्युली सेम क्वेश्चन मी विचारणार होते, मग आता मला दुसरा शोधावा लागणार आहे. नाही, मी सेम विचारू शकते ना. हा, पण मला नाही विचारायचं. ई बाबा माझा फोन. माझं उत्तर वेगळं असणार ना, तर ही विचारू शकते तो सेम क्वेश्चन. मी थोडी विराट कोहली बोलणार. माझं दुसरं असेल. ठीक आहे, सेम क्वेश्चन टुवर्ड्स यू. वाईब विथ यशी, लाईक आय एम डाय हार्ट फॅन ऑफ देम, आणि मी खूप बघते त्यांना. आणि मी रोज म्हणजे वीकमध्ये तरी त्यांचा अख्खा अकाउंट स्टॉक करते की त्यांनी काय केलं. ऍक्च्युली स्टॉकिंग इज लाईक की तुम्ही त्यांचा अख्खा अकाउंट बघता की तुमच्या त्यांच्या लाईफमध्ये अपडेट काय. सेम. तर मी ते
वैविध्यशीच्या बाबतीत. ठीक आहे. Answers different आहेत. क्यूट कपल. पण एक गोष्ट कळाली की आमचं माइंड किती सेम डिरेक्शनला जातं. का? मी पण हाच क्वेश्चन चूज केला होता. ओ, आणि वी हॅव लाईक 50 to 60 क्वेश्चन्स, बट विचारले आम्ही हा Same. ते सेमच. अजून आता मी ना वन सिक्रेट यू हॅव नेव्हर टोल्ड एनीवन. काहीच नाही, म्हणजे सगळ्यांना नाही सांगितलं, तुला माहिती आहे सगळं. बट टेरिबल. एनीवन म्हणजे मी सोडून म्हणजे तू अशी गोष्ट जी कोणाला माहितीच नाही तुझ्याबद्दल, जी की खूप रॉ आहे, अच्छा, रॉ वाली. जी मला पण नाही माहिती, असं काहीतरी. काय? सो एक अशी गोष्ट आहे जी हिला माहित नसेल मे बी, पण मी स्कूलमध्ये जेव्हा 7th स्टँडर्डमध्ये होते ना, तेव्हा मी नापास होणार होते. ओके. झाले नव्हते, पण मी नापासच्या मार्गाला गेले होते. हो. हा, भाई मला वाटलं होतं मला इथं स्कॉलर वाली बेस्ट फ्रेंड भेटली, लाईक पहिल्या स्कॉलर आहे मी, पण शाळेत मी एकदा होणार होते नापास. मग तेव्हापासून कधी नाही झाले नापास. पण ही एक गोष्ट आहे जी हिला माहित नव्हती. हा, मला खरंच माहिती नव्हती. तुम्हाला आणि मला माहित नव्हती म्हणल्यावर बाकी कोणाला माहित नसेलच. चला ठीक आहे. तुम्ही आता. व्हॉट्स द लास्ट थिंग दॅट यू हॅव सर्च्ड ऑन गुगल? आताच तर यार क्वेश्चन सर्च केले, चॅट जीपीटी सर्च केलं. चॅट जीपीटी. ओ माय गॉड. एवढी डेंजर रिॲक्शन. थांबा. उघडून तर ठेवते. सो सांगितलंय मी आताच. मी येस. चॅट जीपीटी वरती सर्च केलं की मी हिला काय विचारू बाई. नाव तुझा टर्न आहे. हा, सांगतेय ना. मला असं वाटते खायची वेळ कोणावरच नाही येणार आहे, हम्म. म्हणून जरा डेंजर क्वेश्चन विचारले पाहिजे. आता मग विचारू. नाही, राऊंड 2 मध्ये प्लीज. राऊंड 2 घेतो आम्ही. द वन रिझन यू आर ग्रेटफुल फॉर युअर लाईफ, म्हणजे लाईफला तुला की थँक्यू मला हे भेटलं. अच्छा. तसं तर लाईफसाठीच आपण ग्रेटफुल असलं पाहिजे. खरंच. ये सब क्या देखना पड़ रहा है. अशी गोष्ट आहे जी मी खूप मॅनिफेस्ट केली होती, म्हणजे खूप लॉंग पिरियडसाठी, लाईक 4 to 5 months. म्हणजे माझी अख्खी एक्झाम ते विचार करण्यातच गेली होती. मला आयफोन हवा होता आणि मी ते खरंच खूप मॅनिफेस्ट केलं होतं की मी अभ्यास सोडून रिव्ह्यूज व्हिडिओ वगैरे बघत बसायचे की फोन कसा आहे वगैरे. आणि तो मला भेटलाय, ते पण माझ्या बर्थडेला. सो दॅट इज द बेस्ट थिंग. ची कृपा मम्मीमुळं. लगेच. चला आता तू. हां, असा एक इमोजी तो तू सगळ्यात जास्त यूज करते वाईल चॅटिंग. हे दाखवलं तिने लगेच. असाच इमोजी येतो एक, ते सगळे दात दाखवतो. कोलगेट वाला. कोलगेट वाली स्माइल मी म्हणते. सो मी कधीच नॉर्मल वाली स्माइल नाही पाठवत मी. काय कायम कोलगेट वाली असते. सेन्सोडाईन वगैरे कुठलीच नाही, फक्त कोलगेट. येस. कोलगेट वाल्यांनो जरा कमेंट करा. तुमचं आम्ही प्रमोशन करतो. वा. ओके. आता तर म्हणजे बरेच 3 तरी क्वेश्चन झालेत, तरी पण कोणी काय अजून खाल्लेलं खाल्लेलंच नाही. तर आपण आता असेवाले विचारू ज्याच्यामध्ये आता लागली वाट लागली. तुझे झाले ठरवून? माझ्या आधीच आलेले. हू यू ट्रस्ट द लिस्ट खाली एकदम एंड, की यार मी ह्याच्यावर तर खूपच कमी ट्रस्ट करते, ह्याच्यावर मी विश्वासच नाही ठेवू शकत. असा पर्सनचं प्रॉपर नाव घ्यायचं. हो दे भांडण. लिंक्डइन. पर्सन. अच्छा सॉरी. पर्सन. ए बाई मग. हो दे पर्सन. ठीक आहे. हू यू ट्रस्ट द लिस्ट. अक्षता. ती आपले व्हिडिओज बघते. येऊ द्यायच्यात घाबरते का? ती खरंच व्हिडिओज बघते. अक्षता, आय एम रिअली सॉरी. सांगायची आता एकदा झालं. तुझ्यापेक्षा सेफ माणूस मला आता कोणीच नाही वाटला अनट्रस्ट वाला बोलणारा, म्हणून मी तुझं नाव घेतलं. असं काय भांडण नाही. अक्षता ही तुझा मक्खन मलाई लावतीये असं काय नाहीये. मी संध्याकाळी कॅडबरी घेऊन येते तुला. काय नाही उद्या भेटती ती मला. हा ठीक आहे. अक्षता. ओके फाईन. मला विचार. आय एम सॉरी अक्षता. ही घेऊ नका अक्षता. व्हॉट्स द बिगेस्ट लाय ते तू तुझ्या पॅरेंट्सला बोलली आजपर्यंत?
तसं मी खोटं बोलत नाही, कारण माझी मम्मी एका सेकंदात पकडते, कारण ती म्हणजे असं बघते माझ्याकडे, तिला कळतं की ही खोटं बोलतीये. येस. म्हणून मी असं काही ॲज सच खोटं बोलली नाहीये. पण आन्सर तर द्यावं लागलं, तर मिरची खावी लागेल. नाही मी आठवतीये ना मग की मी काय असं बोलली, एखाद दोन खोटं बिट. आठवत होतं. खरं तर ही लई पर्सनल गोष्ट आहे, ही सोशल मीडियावर सांगण्यासारखे नाही. तरी पण मी सांगते की जेव्हा रिसेंटली आता मी जरा बाहेर गेले होते आणि तेव्हा मी खूप एकटी होते, तेव्हा खूप रडायला येत होतं. तर फोनवर माझी मम्मी मला खूप वेळ समजत होती. मग ती मला बोलली आता रडू नको बरं का. मला आणि त्यानंतर मी रडले. मग ते खोटं बोलले ना मी. मारो मुझे मारो. नाही तुम्ही इकडून मारा, ही इकडून मारा. खरंच आहे ते, खोटंच बोलले. मग मी थोड्या वेळी रडलेच ना बदा आणि प्रॉपर रडले, म्हणजे लय रडले. पण मम्मीला वाटलं बिचारी नाही रडते, मग आपण का फोन कोणी ठेवू. हाणली होती का? नाही मी एकटीच होते ना, मग मला असं वाटलं एकटी. ओके. गाईज दुसरं काय झालं नव्हतं, एकटीच होते म्हणून रडत होते, कारण मी कधी एकटी राहिलेली नाही, असं ट्रॅव्हल नाही केलेलं. ही असती, फॅमिली असती म्हणजे सगळे मी म्हणजे काय शूरवीर नाही, पण सोबत तर असतो ना आम्ही. किंवा अजून 2-3 ती श्रद्धा वगैरे असं कोण ना कोण असतं माझ्या आणि सोबत. ती माझी लाडकी अक्षता ती पण असते. असं कोण ना कोण सोबत असतं, बट तेव्हा नव्हतं आणि खूप लेट झालं होतं घरी यायला. सो त्यामुळे मी रडत होते की एवढ्या अंधाराची मी एकटीचे, म्हणून आणि उगा मला धमक्या देते. मला माहितीये अक्षता माझ्यावर कधीच चिडणार. ते आता अक्षराला मक्खन मारायला लावतीये, ही मी बघते कशी नाही चिडत. अक्षता खूप समजूतदार मुलगी आहे. झालं गाईस मग. तुम्हाला अशी समजूतदार मुलगी कुठेच नाही मिळणार. मक्खन लावायला शिका जरासं. मला काही ना. वन थिंग यू वॉन्ट टू चेंज अबाउट मी. तुझ्याबद्दल मी असा विचार केला माझ्यात काहीच बदलायचं म्हणून मी हा प्रश्न विचारला. तू ते ह्याचे सर्वे करते या जादू आई में धूप लेके. खरं तो धूपच खायचा. तेच ठीक आहे. हिच्याबद्दल जर काय बदलायचं असेल तर काहीच नाही. थांब जरा आठवू द्या मला. मग खा पलीकडचं. नाही बाई, ए बाई हिच्यात बदलायचं तरी मलाच का खायचं? हिने खायचं. प्रश्नच विचार. मी ऍक्च्युली असा विचार केला की आता हरवायचा असेल तर टफ, पण मी हारणार नाही. तुम्हाला माहिती बाहेर प्रत्येक चॅलेंज मध्ये मी जिंकलेली आहे. टफ क्वेश्चन्स आज पण मी जिंकणार. बाहेर काढावे लागतात. सांग झोप आली. आठवलंय तिला. ही जी मुलगी आहे ना, ही दाखवती ही माझी एकदम खास मैत्रीण आहे, पण ही माझी बाजू कधीच घेत नाही. म्हणजे एखादी जर गोष्ट असेल आणि समजा आता एक मैत्रीण कशी असेल, ही मी चुकलीये, ही माझी बाजू घेणारच. पण ही माझी बाजू करते. नाही मी सांगते, एखादी मैत्रीण अशी असती, पण ही अशी आहे की मला 4 कानाखाली आणल, पण माझी बाजू कधीच घेणार नाही. पण ते थोडी बदल. मग ते मला तिचं बदलायचंय. पण का बदलू? जेणेकरून ती प्रत्येक गोष्टी, भले मी चुकीची असो मी बरोबर असो, ही माझी बाजू घेणार. बघा संपलं. नाही बदलू शकत. हेच बदलायचंय मला. हे नाही बदलता येत. मुर्दी बदलो नाही बदलो, मी जिंकले. खावं तरी नाही लागणार. खावं नाही लागणार म्हणून हे चाललंय. आम्ही लिटरली ना खूप विचार करून उत्तर देतो. मला वाटतं रॅपिड फायर खेळलं पाहिजे. हे संपलं पण पाहिजे ना घरात. संपायचं नाही, कोणतरी हारलं पाहिजे. तसं मी कधी हारत नाही म्हणा. मी हारायला पाहिजे ना मग. विचार प्रश्न. ही भाई अजून आहेच का? 1-2 आता लास्ट 2. रॅपिड फायर मध्ये मग मारले मज्जा येईल. ही काय मारती? रॅपिड फायर मध्ये फक्त उत्तरच आहे. चुकीचं दिल्यावर का खायचंय? चुकीचं दिलं खायचं ना. हो चालू. चुकीचं दिल्यावर नाही, लेट दिल्यावर. अच्छा, फटाफट विचारायचं. ठीक आहे. मग किती मिनिटाचं ठेवायचं डिस्टन्स म्हणजे किती मिनिटानंतर उत्तर दिल्यावर हारणार? 5 सेकंड नंतर. तुम्ही बघा बरं का. विचार. हू युअर सेफ पर्सन इज. यू. फटाफट बोलायचं. चालेल ना अगं, यू बोलले ना, किती लवकर बोलू अजून. मी पण नाही का? मी 5 विचारते, तू 5 विचार. अच्छा ठीक आहे, 1 झाला. हा मी करते काउंट, तुझं ते सेकंड चालू. माझे 5 सेकंड. 10 नाही 5.
वन थिंग यू ॲप्रिशिएट बट नेव्हर से. संपले 5 सेकंद हा, संपले 5 सेकंद. खा काहीतरी. बाळा हे मी संपलं, तू काय खाणार? सो मी मिरची खातीये. माझं 2 मिनिटं. ऍक्च्युली चॅलेंज होतं से इट ऑर इट इट, बट आमचं ते से इट होतच होत नाही. मग आम्ही रॅपिड फायर ऑर इट इट. चॅलेंजचं नाव बदला गाईज. बदलतो आम्ही. तिखट आहे. 2 क्वेश्चन झालेत. हिचा एक पॉईंट झालेला आहे. हरली. हा लागली. हे जरा हळूहळू विचार ना ग. वन थिंग यू ॲडमायर अबाउट मी. युअर लुक्स. काहीतरी उत्तर दिलंय फालतूचं. काय पटकन काहीतरी बोलायचं. नाही बोलले, मी मनापासून बोलले. 1 जिंकले. 3 झाले ना ग. 2 राहिले. वन ट्रूथ यू स्केअर टू ॲडमिट. हारली. काय 5 सेकंद संपले. मला अजून पण नाही आठवते. का लिंबू घ्या. लिंबू मिरची मसाला लावून गोष्टी खायच्या. गाईज लिंबू कसा खाऊ? तोंडाने. मी असं पाणी टाकते तोंडात. तुला कसं वाटतं लिंबू खाऊन? गाईज गाई ना माईक घ्या. कसं वाटतंय तुला? ऍक्च्युली मी काय केलं, लिंबू घेतला, ते असं स्प्रिंकल केलं, डायरेक्ट माझ्या घशात. नाही चांगले घसा. माझ्या घशात स्प्रिंकल झालं गाईज. घसा बरा होईल तुझा. ये जुल्म ना कर. ठीक आहे, आता लास्ट. जरा रेम कर माझ्यावर. काही झालं माझ्यावर काय रेम बेम येतच नाही. वन ला यू टेल ऑफन. की आय एम ओके. काय हे? जाऊ दे. ओके आन्सर दिलं ना, त्याला महत्व आहे. म्हणजे युअर नॉट ओके. जेव्हा ओके. मग काय झालंय? कापूस पहिले माझ्या. काय नाही, ते बहिरी झालीत ना म्हणून आला डॉक्टरने कापूस घालायला दिले. बरं ठीक आहे. गाईज मला सांगा, मला बहिरेचा त्रास आहे. मग मला थोडे सेकंद जास्त दिले नाही पाहिजे का? मला ऐकायला तर आलं पाहिजे नीट क्वेश्चन. इथून उत्तर द्यायचंय. इथून. अरे पण ऐकायला तर का अरे येत तुला ऐकू. तिकडचं कान चालू आहे ना, मी तिकडे बोलू का? इकडे पण कापूस आहे. वॉट एव्हर इट इज. तरी पण तिला ऐकू येत आहे. तिला ड्रॉप दिलाय ना म्हणून शार्प ऐकू येत. ठीक आहे, चला आता माझी बारी. पटापट नाही संपवली ना डिश. तुमच्या समोरच ठेवते एक एक आयटम. इकडे शेजारी माझ्या इथे लिंबूचं तुम्हाला दिसतंय. जा. अरे यार धूप लेके आ तू भाई. धूप लेके आ. तू आज नाश्त्याला काय खाल्लं? मेथीचा पराठा. यार मी रेडी पण होते. मी फक्त कॅमेराकडे बघितलं ही लगेच तिकडून अशी करत आली. ठीक आहे, 1 झाला बरं का. आता मी तुम्हाला रॅपिड फायर दाखव. काल जेवायला काय खाल्लं? नाश्ता. कोथिंबीर वडी. गेले बाळा 10 सेकंद. जेवायला काय खाल्लं? नाश्ता. मला माहिती आहे या गेम मधील फसणारी मुली. कारण मला कधीच काय आठवत नाही. मी एवढी हे ना मला यार असलं नाही विचारत. तुम्ही किती सेफेस्ट. मला सांगा, मागच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही असा गेम खेळला होता की जिथं खोटं आन्सर द्यायचं होतं. मी विचारलं इडली कोणत्या कलरची असते? पांढरा. माझ्या घरात ते बाबा काय खायचंय? तुझ्या मनावर, तुझी इच्छा आहे. मिरची का? बाळा तिखट आहे बरं का. यार हे काय असलं विचारतं यार. काल रात्री काय जेवली? मला सकाळी काय खाल्लं या आठवड्यात 2 मिनिटं लागली. मेथीचा पराठा. नाश्ता. जेवणात नाश्ता केला. बरं ठीक आहे, 2 क्वेश्चन तर झाले. बाळा खायचंय. मी करी खाल्ली. गिळली मग. बाळा तू शूरवीर आहे. तू का ती तिखट. हे मटनवाले लोक आहेत त्यांना तिखट माहिती. मला माहिती. बाळा गिळून टाक पटकन. पुढचा प्रश्न विचारायचा. चावली नाहीये. तिसरा क्वेश्चन बरं का.
काल काय होतं 1 2 3 4 काल काय होतं म्हणजे काल काहीच नव्हतं. मेरी क्रिसमस होतं काल. आणि मला हिला याच्यात हरवण्यासाठी मला ChatGPT ची पण गरज नाही लागली. म्हणजे तुम्ही विचार करा गाईस, काय खायचंय तुझ्या इच्छेवर. तुझ्या समोर प्लेट आहे आणि 2 मी हारली आणि अजून एक जर मी हारले ना, मी पिळते ते. नाही राहू दे बाबा, तू डायरेक्ट घशात घाल. मेथीच्या पराठीची टेस्ट चांगली आहे बाय तोंडात यार. पडलं का नाही? पडलं खरं सांग. नाही पडलंय. ठीक, मी पण ऍक्टिंग टाक पटकन. यार थांब यार. म्हणून म्हणलेले मी पिळते. अजून 2 क्वेश्चन आहे. थांब ना ग. हिने तरी कशात माझ्या जिभेवर आहे. 3 झाले बरं का. तुझ्या शाळेत तुला मराठी शिकवायला कोण होतं? संबूसबाई. संबूसच होती का बस, असं नको. ती माझी फेवरेट बाई होती. संबूस. हा ठीक आहे, 4 झाले. तू विचारलं होतं तिने स्पेसिफाय केलं होतं ज्युनियर सिनियर वाल्या शाळेत का मोठ्या वाल्या शाळेत. नाही, मी ते ज्युनियर जाऊ दे. सिनियर वाले सांगितलं. हिला ज्युनियर सिनियरचा आठवतं. कारण ती माझी फेवरेट टीचर आहे आणि ती तिला सगळं मराठीत कुठून आलं काय? शिकवायची. ती सगळं शिकवायची. माझ्या ज्युनियर सिनियरला थोडे वेगवेगळे टीचर येतात. ठीक आहे, 4 झाले. आता एकावर मी कधी पण टिकले ना तर हारणार नाही मी. रिले रपकर अशी येते विचारत यार, थोडं पण टाइम नाही देत. तू परवा काय घातलेलं? कपडे. बाळा कुठलं कपडे घातलेले ते विचारते. 1 2 3 4 5 संपलं. थांब ना, काय संपलं? होतच नाही. संपलं काय? संपलं. बरं काल घातलं काय होतं ते तर आठवत. काल नाही, परवा. काल गुलाबी. वेडनेसडे होता ना. वेडनेसडे. ती मला ते परवा वेडनेसडे होता ना. अरे ग्रीनच असेल. ग्रीन हुडी घातलेली. त्याच्या आदल्या दिवशी तिने शर्ट घातलेला, त्याच्यावर ब्लॅक जॅकेट घातलं होतं आणि ब्लॅक जीन्स होती. होडी नव्हती बाळा. मग ते टोपीवालं चेक्सचा तुझा शर्ट ग्रीन नव्हता तो नव्हता घातला. नव्हता. नाही. मग ग्रीन डीमार्ट वाला. ओ. तिला माहिती सगळे कपडे माहिती, फक्त सांगायचं कुठून आणलेलं आहे. जाऊ दे ठीक बाई. आहे, जाऊ दे ना. एक काहीतरी खायचंय कशातलं? याच्यातलं. हे आता हारलेतच तर कशाला खायचं. अच्छा ठीक आहे, चला. म्हणलेलं ना मी जिंकणार. म्हणून मी हारलेत. असे नाही प्रश्न विचारायचे यार. मेमरी वाले fire नाही. असंच असतं. अगं रॅपिड मध्ये काय असतं माहितीये का? मग मला तुमच्याबद्दल- विचार मेमरीवाला. नको, तुझी शार्प आहे. शार्प नाही म्हणा. नाही पण ऍटलिस्ट तुला लक्षात राहतं ना. मला लक्षातच राहत नाही. तर गाईज अशा प्रकारे मी हारली. आणि मी ॲज युजल जिंकलेली आहे. परत 2च मी खाल्ले आणि ते लिंबू लेग्स कडू होतं. लाईक मिरची तरी ठीक आहे बट लिंबू नाही. लिंबू नको. ठीक आहे, संपला आता. नाही बाळा, त्यांना या अजून या म्हणे. हा यार, आमचे फॉलोअर्स तुमच्या मित्रांना सांगा आम्हाला बघायला. म्हणजे तसं एवढे पण खराब दिसत की तुम्ही पर बघणारच नाही. ठीक बघू आहे, शकता. चला. ही गेम तर झाली आता. येस. आता आम्ही परत येतो. येस. सो गाईज, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हा आमचा छोटासा चॅलेंज होता, जो होता की से इट ऑर इट इट, जो आम्ही केला रॅपिड फायर ऑर इट इट. होप सो तुम्ही खूप हसले असतील, एन्जॉय केला असेल. आणि तुम्ही रोज जेवणाला नाश्ता करत जा. हां, जेवणाला नाश्ता करत जा. आणि असंच तुमच्या सिनियर ज्युनियरच्या मॅडम लक्षात ठेवलं, कधी काम येतील सांगता येत नाही. येस. सो आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी परत परत भेटा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. येस. बेल आयकन. अच्छा सुनो ते वाला. ज्यांना कोणी ते पाहत असाल ना तुम्ही, मॉन्टू, ते कोणती यार, मिस डिम्पल. हां, डिम्पल तिचं मिसमॅच मध्ये. प्राजक्ता कोळीला ज्यांनी कोणी पाहिला असेल त्याला हे समजेल. येस. अच्छा सुनो.
सो थँक्स फॉर थँक्स वॉचिंग. फॉर वॉचिंग. बाय. परत भेटू आम्ही मस्त मस्त व्हिडिओ घेऊन आता येणारच आहे. स्टे ट्यून्ड, स्टे सेफ, बाय बाय.